दरम्यान बीड इथलं संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी वारंवार धनंजय मुंडेंना टार्गेट केलंय। यानंतर मंत्री चंद्रकांत पाटलांनी सुद्धा धस यांना समज देण्याचा प्रयत्न केला होता। आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील सुरेश धस यांना समजचा इशारा दिलाय। धस यांनी तपास यंत्रणेला अडचण निर्माण होईल अशी वाच्यता करू नये असं बावनकुळेंनी म्हटलंय, तर मी कुठल्याही तपासात अडथळा आणणार नाही असं सुरेश धस यांनी स्पष्ट केलंय। आमच्याही पक्षाच्या सर्व आमदारांना विनंती आहे, त्यांना मी व्यक्तिगतही बोललो आहे की तपास यंत्रणेला कुठल्याही पद्धतीचा डायव्हर्शन होणार नाही। त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीच्या अशा स्टेटमेंटमुळं किंवा अशा बयानबाजीमुळं तपास यंत्रणा डिमॉरलाइज होणार नाही किंवा तपास यंत्रणाचा तपास भरकटणार नाही। या पद्धतीचे कोणतेही स्टेटमेंट आमच्याही पक्षाच्या लोकांनी किंवा त्यांच्याही पक्षाच्या लोकांनी करू नये। देवेंद्रजीवर विश्वास ठेवावा, सरकारवर विश्वास ठेवावा। जेव्हा हे प्रकरण तुम्हाला समोर दिसेल, एकही आरोपी तुम्हाला जेलच्या बाहेर दिसणार नाही आणि त्यांना योग्य शिक्षा, जी शिक्षा नियमात आहे ती शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही। वक्तव्य असं केलेलं आहे की तपासामध्ये बाधा येईल असं वक्तव्य कुणी करू नये। अजिबात माझे ते नेते आहेत, चंद्रशेखर बावनकुळे साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, राज्याचे महसूल मंत्री आहेत, माझे ते नेते आहेत। ते जे म्हणाले त्याप्रमाणे कुठल्याही बाबतीत अडथळा आम्ही आणणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।